आम्हाला आम्हाला हे बघा, आमची मागणी अशी होती की बोगस सर्टिफिकेट तुम्ही अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही जे इश्यू केले आणि शासनाच्या संरक्षणात इश्यू केले, या भागात त्या भागात अधिकाऱ्यांना ऑर्डर देऊन आणि विक्रमी वेळात इश्यू केले, हे अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही केलेले बोगस दाखले जे इश्यू केलेत, याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे, याच्यावर आमच्या हरकती आहेत. मग त्या हरकतीचं झालं काय याची श्वेतपत्रिका आम्हाला शासनाने जाहीर करावी, ॲक्शन टेकन रिपोर्ट आम्हाला सादर करावा. आणि याच्यावरती ही मागणी आमच्यावर शासनाने यावरती काही बोललेलं नाही, म्हणून आम्ही या मुद्द्यावरती आम्ही नाराज आहोत आणि आम्ही पुढच्या आंदोलनामध्ये आम्ही हा विषय लावून धरणार आहोत. आणि पुढचा विषय आमचा पंचायत राजमधलं आमचं 56,000 जागांचं रिझर्वेशन गेलेलं आहे आणि गेल्या 3 वर्षापासून कोर्टामध्ये आमची केस पेंडिंग आहे आणि त्यामध्ये शासन त्यांना विनंती करणार आहे की नाही का पंचायत राजच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेणार आहे, याचं उत्तर आम्हाला शासनानं द्यावं. या आत्ताचं जे आम्ही हे आंदोलन स्थगित केलंय असं आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. आंदोलन थांबवलेलं नाही, वेळोवेळी आम्ही आंदोलनाची दिशा स्पष्ट करू. पण आम्ही 1-2-3 मुद्दे आमचे मान्य केल्याचं शासनानं लिखित आम्हाला दिलेलं आहे. पण 2 मुद्दे टेक्निकल इश्यूजमुळं ते आम्हाला सर्वपक्षीय नेतृत्वाच्या बैठकीनंतर आम्हाला देणार आहेत असं त्यांनी सांगितलंय आणि आम्हालाही त्यांनी बैठकीला बोलवलेलं आहे. त्यामुळं ते 2 मुद्दे आम्ही आणि पंचायत राज रिझर्वेशन असेल, बजेटरी तरतूद असेल, अनेक मुद्दे, हे आंदोलन आता कंटिन्यू चालत राहील. आता लेखी दिलेल्या पत्राचं आम्ही 30-40% महत्त्व मानतो. म्हणजे हे सरकार काटावर पास झालेलं आहे, हे सरकार पास म्हणजे मेरिटवर पास झालेलं नाही. त्यामुळं ओबीसी बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, आपल्या लढाईमुळं आपण या शासनाचं लक्ष वेधून घेण्यात आपण सक्सेस झालेलो आहोत. विजयी जरी झालो नसलो तरी आपल्या आंदोलनाकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे, एवढं मी बोलेन. असं बाळासाहेब सराटे नावाचा प्राणी हा नवीन शोध लावत असतो, नवीन रिसर्च पेपर सादर करत असतो. सगळ्या सोयऱ्याची कन्सेप्ट सुद्धा अशाच कुठल्या तरी माणसाच्या सुपीक डोक्यातून आलेली असावी असा माझा समज आहे. वेगळं मंत्रिमंडळ कसं स्थापन होऊ शकतं, कुठल्या घटनात्मक तरतुदीनुसार होऊ शकतं, देश काय अराजकतेकडे न्यायचं, राज्य काय अराजकतेकडे न्यायचं आहे का, शासन अशा लोकांना काय एंटरटेनमेंट करतं.